नमस्कार मंडळी, चला तर आज आपण आप्पे पात्रामध्ये मुरमुरे टाकून लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा घरी नाश्त्यासाठी तुम्ही झटपट होणारा हा पदार्थ बनवू शकता। आज आपण आप्पे पात्रामध्ये मुरमुरे टाकून कुठली रेसिपी बनवणार आहोत ना, त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आजची रेसिपी हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट देखील असणार आहे, त्यामुळेच ना व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर त्यासाठी इथे पहा, बटाटे आपण उकडून घेतलेली आहे। आता आपल्याला या बटाट्याची सालं काढून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने या बटाट्याची सालं काढून घेऊया। तर तुम्ही ना अगदी बटाटे उकडत घालताना देखील सालं काढून उकडून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला ही पुढची प्रोसेस स्किप होऊन जाईल। तर पहा, इथे ना या पद्धतीने आपल्याला सर्व बटाट्याची सालं काढून घ्यायची आहे। इथे ना या बटाट्याची सालं काढताना सालं खूपच पातळ असल्यामुळे थोडंसं काढण्यासाठी वेळ लागला। तर अशा पद्धतीने सर्व बटाट्यांची इथे आपण सालं काढून घेतलेली आहे। पूर्णपणे आपल्याला इथे बटाट्याची सालं काढून घ्यायची आहे। त्यानंतर हा बटाटा तुम्ही किसून घेऊ शकता किंवा हाताने मॅश करून घेऊ शकता। तसा तर बटाटा व्यवस्थित उकडलेला आहे, पण ना मी इथे अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते की अशा प्रकारे देखील तुम्ही हा बटाटा मॅश करून घेऊ शकता, जेणेकरून तो छान असा एकसारखा मॅश होईल। तर किसणीवरती आपण अशा पद्धतीने हा बटाटा मॅश करून घेतलेला आहे, जेणेकरून ना या बटाटा थोडाफार जरी काही कच्चा असेल ना तरी सुद्धा तो व्यवस्थित मॅश होतो। बटाटे तसे आपण छान असे उकडून घेतलेले आहे, त्यामुळे ना बटाटे किसतानाच पूर्णपणे त्याचा भुगा होत आहे। त्यामुळे इथे तर मी हातानेच नंतर सगळे बटाटे मॅश करून घेतले। आता हे बटाटे जे आहेत ना, त्यामध्ये खूप मोठे जाड बटाटे आपल्याला ठेवायचे नाही, त्यामुळे ना हाताने किंवा चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे बटाटे पूर्णपणे मॅश करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे हे बटाटे आपण मॅश करून घेऊया, जेणेकरून हा पदार्थ जो आहे ना तो स्नॅक्स आणि चटपटीत तयार होणार आहे। तर घरगुती कुठलेही पदार्थ तुम्ही लहान मुलांना बनवून द्या, शेवटी ते हेल्दी असतात, कारण आपण आपल्या हाताने बनवलेले असतात, सगळं पूर्व काळजी घेऊन बनवलेले असतात, त्यामुळे ना ते मुलांना देण्यासाठी काहीच वाटत नाही। तर इथे पहा, आपण मुरमुरे घेतलेले आहे। तसे तर हे मुरमुरे ना ताजे आणि फ्रेश कुरकुरीत मुरमुरे आहेत, पण अगदी तुम्ही घरामध्ये खूप दिवसांचे चिमलेले पडलेले मुरमुरे ज्याचा काहीच उपयोग होत नाही असे मुरमुरे देखील इथे घेऊ शकता। आता एक वाटी मुरमुरे, तसंच आपण जो किसून घेतला होता तो बटाटा यामध्ये घालून घेतला। एक मीडियम साईजचा टॅमॅटो आणि एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून घेतला होता, तो देखील यामध्ये टाकून घेतला। त्यानंतर आपल्याला यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायची आहे भरपूर सारी अशी कोथिंबीर बारीक कट करून। त्यानंतर यामध्ये घालायची पाव चमचा हळद। त्यानंतर घालायचं आहे यामध्ये लाल तिखट, थोडंसं लाल तिखट घालून घेतले, कारण आपण यामध्ये हिरवी मिरची देखील घातलेली आहे। चवीनुसार यामध्ये घालायचं आहे मीठ, तसंच फ्रेश असं दही घातलेलं आहे इथे छोट्या वाटीने 1 वाटी भरून। आता हे फ्रेश आणि कमी आंबट असं दही आपण इथे वापरलेलं आहे। आता दह्यामुळे ना या पदार्थाला आणखीन छान चटपटीतपणा येतो, त्यामुळे ना दही अजिबात स्किप न करता नक्की थोडंसं दही यामध्ये ॲड करा। आता आपल्याला ना इथे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। आपल्या बटाट्याच्या मशरमध्ये तसंच दह्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आता इथे मुरमुरे ना हलकेसे तुम्ही भिजवून जरी घेतले ना तरी देखील चालेल, मी अगदी तसेच घातलेले आहे, कारण आज आपल्याला एकदमच कुरकुरीत पदार्थ बनवायचा आहे, त्यामुळे ना आपल्याला सॉफ्ट न व्हावेत मुरमुरे, म्हणूनच मी मुरमुरे अखंड घातलेले आहे। त्यामुळे ना तुम्हाला जर थोडासा सॉफ्ट पदार्थ खायला आवडत असेल तर थोड्याशा पाण्यामध्ये मुरमुरे भिजवून त्यामधलं पाणी काढून टाकून मग तुम्ही त्या मुरमुऱ्यांचा इथे वापर करू शकता। आता आपण हे व्यवस्थित असं मळून घेऊया, जेणेकरून हे मुरमुरे, बटाटा व यामध्ये घातलेले मसाले एकसारखे एकजीव होतील। आता यामध्ये आपण बटाटा घातलाय ना, त्यामुळे छान याचा गोळा देखील तयार होतो। तर अशाच पद्धतीने आपण हे पीठ जे मिश्रण आहे ते मळून घेऊया, जेणेकरून याचा छान असा गोळा आणि आपल्याला याचा पदार्थ बनवायला सोपा जाईल। तर इथे पहा, मी व्यवस्थित मळून घेतलेला आहे। आता मुरमुरे देखील बटाट्यामध्ये व्यवस्थित मॅश झालेले आहे। त्यानंतर आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे याचे बॉल तयार करून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीचे गोळे तयार करायचे लिंबाच्या आकाराचे। आता हे गोळे तयार करून घेतलेले आहे, तर मी इथे गोल ठेवले, तुम्ही अगदी हलकेशा चपट्या आकारावरती देखील बनवू शकता। आता ह्याच पद्धतीने सर्व आपण गोळे जे आहेत ना ते तयार करून घेऊया।
सेमच पद्धतीने सर्व इथे गोळे तयार करून घेतले. अगदी एकसारखे आपण गोल गोळे तयार करून घेतलेले आहे. आता पुढे काय करायचं, आप्पे पात्रामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. आता हा चटपटीत आणि तिखट पदार्थ आहे, त्यामुळे ना तुम्ही आवडत असल्यास इथे तुपाचा वापर करू शकता, पण शक्य ना तर मी तेलच वापरलेलं आहे. आता थोडं थोडं तेल घालून घेतलं आणि त्यामध्ये तयार आपण करून घेतलेले जे बॉल आहेत किंवा गोळे आहेत, हे गोळे आपल्याला यावरती ठेवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने ठेवून घेऊया आणि छान असे भाजून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला हे गोळे भाजून घ्यायचे आहे. तर मस्त आणि कुरकुरीत हा पदार्थ तयार होतो आणि अतिशय चविष्ट लागतो. त्यामुळे ना तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा ही रेसिपी नक्की बनवून पहा. सकाळच्या घाई गडबडीत मुलांना टिफिनसाठी काय द्यायचं हा प्रश्न तुम्हालाही पडत असेल ना, तर अशा घाई गडबडीच्या वेळेत सुद्धा तुम्ही मुलांना हा मस्त चटपटीत अगदी छान कुरकुरीत लागणारा पदार्थ तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता. यासोबत सॉस दिला ना तर अप्रतिम असा हा पदार्थ खायला लागतो. आता आपल्याला काय करायचं आहे, हे सर्व आपल्याला पलटवून घ्यायचे आहे. आता पहा, आपण सुरुवातीला ना मधले उलटून घेतले तेव्हा ते व्यवस्थित उलटलेत, पण साईडला काय होतं, साईडला ना गॅसची आच जरा कमी प्रमाणात लागते आणि त्यामुळे ना ते व्यवस्थित भाजले गेले नाहीत. त्यामुळे ना थोड्या वेळ शेकून घेतले आणि पलटवून घेतले. आता आपल्याला ना हे छान असे सगळ्या बाजूने गोल्डन होतील ना, अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहे. अतिशय चविष्ट हा पदार्थ होतो आणि आपण यामध्ये मुरमुरे वापरलेत ना, त्या मुरमुऱ्यांमुळे याला एक मस्त चटपटीतपणा आणि चवही खूप अप्रतिम लागते. आणि पाहू शकता वरतून किती कुरकुरीतपणा आपल्या ह्या आप्प्यांना आलेला आहे. तर आज आपण बनवलेले आहेत मस्त झटपट इन्स्टंट असे मुरमुऱ्याचे आप्पे. आता हे मुरमुरा आप्पे रेसिपी आपली इथे तयार झालेली आहे. तर मस्त असे भाजून झालेले आहेत. अगदी तुम्हाला वाटलं एखादं वरच्या साईडने कच्चं राहिलंय, तर तुम्ही अशा वेळेला थोडंसं पलटवून त्याला त्या साईडवरती देखील असं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्या बाजूने ते कुरकुरीत लागलं पाहिजे. आता अशा प्रकारे आपण इथे हे आप्पे ना भाजून घेतलेले आहे. आता पूर्ण आप्पे छानसे भाजून तयार झाले की लगेचच काढून घ्यायचे. तर इथे तर आपले आप्पे मस्त असे तयार झालेले आहे. आता हे आप्पे आपण काढून घेऊया. तर चला, मस्त मुरमुऱ्यापासून इन्स्टंट आणि बऱ्याच वेळेला तुमचंच काय माझं देखील होतं की मुलांना काय द्यावं असं समजत नाही आणि मग माझ्या डोक्यात अशी काहीतरी वेगळी आणि युनिक आयडिया येऊन जाते आणि मग तीच आयडिया मी तुमच्यासोबत देखील शेअर करते. त्यामुळे तुम्हाला माझ्या आयडियाज आवडत असतील, रेसिपी आवडत असतील ना, तर कमेंटद्वारे नक्कीच तुमची कमेंट माझ्यापर्यंत कळवा. तसंच तुम्ही ही रेसिपी कुठल्या शहरातून किंवा कुठल्या गावातून बघितली ते देखील मला कमेंटद्वारे कळवा. चला, तर मस्त असे आपले आप्पे तर तयार झालेले आहेत. रेसिपी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.